पिंपळगाव जोगाचे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी पारनेर तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील गावातील बंधारे तलाव भरून घेण्यासाठी सोडावे अशी मागणी पारनेरचे आमदार काशीनाथ दाते सर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती। आमदार काशीनाथ दाते यांच्या मागणीला तत्परतेने मंजुरी देत पिंपळगाव जोगाचे अतिरिक्त वाहून जाणारं पाण्यातून पारनेर तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील गावातील बंधारे तलाव भरून घेण्यासाठी आवर्तन सोडण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले। त्यानुसार शनिवारी पारनेर तालुक्यातील बंधारे व तलाव भरून घेण्यासाठी पिंपळगाव जोगाचे आवर्तन सुटणार असून कुकडी पिंपळगाव जोगा लाभक्षेत्रातील शेतकरी यांनी तलाव बंधारे भरून घेण्यासाठी लक्ष द्यावे असं आवाहन आमदार काशीनाथ दाते सर यांनी केलंय। आमदार काशीनाथ दाते यांच्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार असल्यानं शेतकऱ्यांनी आभार मानल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुधामती कवाद व विठ्ठल शेठ कवाद, रोहिदास लामखडे यांनी सांगितले। 27 मे आणि त्यानंतर सुरुवातीला तालुक्यामध्ये खूप चांगला पाऊस झाला। सगळे तलाव बंधारे सगळे भरले गेले होते, परंतु त्यानंतर पावसाने जे ताण दिला, जवळपास आता महिना दीड महिना 2 महिने होत आले या ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये पिंपळगाव जोगा असेल, कुकडी कॅनल असेल, या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी मला विनंती केली, मागणी केली होती की पिंपळगाव जोग्याचं ओव्हरफ्लोचं पाणी हे खाली नदीला सोडण्याऐवजी आपल्या पाटाला कॅनलला सोडावं अशा पद्धतीची मागणी केली होती। त्या मागणीप्रमाणे मी देखील खात्याचे जलसंपदा मंत्री आणि आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब यांना पत्र देऊन त्या ठिकाणी विनंती केली की पिंपळगाव जोग्याचं पाणी ज्यावेळेस ओव्हरफ्लो होईल त्यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी नदीला सोडण्याऐवजी आपल्या पाटाला सोडावं आणि त्या खाली जे काही बंधारे आहेत, मग टेल टँक असतील किंवा आधीमध्ये काही इतर गावांच्यामध्ये जे बंधारे आहेत, एस्केपमधून पाणी सोडून ते बंधारे भरून घ्यावेत, तलाव भरून घ्यावेत, अशा प्रकारचं पत्र मी त्यांना दिलं होतं। आणि आज मला कार्यकारी अभियंता श्री पुरस्कर यांच्याकडून आज खऱ्या अर्थानं कळवलं गेलं की पालकमंत्री महोदयांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आता सध्या आपलं पिंपळगाव जोग्याचं धरण हे 85% भरलेलं आहे आणि म्हणून त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी आपलं सोडलं जाणार आहे। म्हणून त्या ओव्हरफ्लोचं पाणी आपल्या पिंपळगाव जोग्याच्या कॅनलला सोडण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि आजच मला कळवलं की आम्ही आज पाणी सोडतोय। परवा दिवशी पिंपळगाव जोग्याच्या कॅनलला आपल्या तालुक्यामध्ये आपल्या हद्दीमध्ये ते पाणी पोहोचेल आणि मला शेतकऱ्यांना नम्र विनंती करायची की आता ते आलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये टेल टँक असेल, आधी मध्ये असलेले जे बंधारे असतील किंवा तलाव असतील ते सगळे आपण भरून घ्यावेत, अशा प्रकारचं आवाहन मी संबंधित गावातील सर्व शेतकऱ्यांना करतो। परिस्थितीमध्ये पालकमंत्री महोदयांनी घेतला म्हणून त्यांचं देखील मी सर्व पिंपळगाव जोगा आणि कुकडी पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो। राज्य सरकारच्या वतीनं हे मदत होत असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या तिघांचंही आणि पालकमंत्र्यांचंही मी जनतेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो।